जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण. आपण आज 13 ते 18 पर्यंत ओवी समजून घेणार आहोत. आपण सर्वजण ज्ञान ऐकतो, पण ते आपल्या जीवनात आपण उतरवत आहोत का? मित्रांनो, आज सुरुवातीलाच आपण स्वतःला एक छोटा प्रश्न विचारूया. आपण देवाचं नाव घेतो, दासबोध ऐकतो, रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, संतांची चरित्र ऐकतो, पण एवढं सगळं ऐकल्यानंतरही घरात कुणी आपल्या मनासारखं बोललं नाही की आपल्याला सर्वांनाच राग येतो. बाकीच्यांना येत नसेल, पण मला तरी येतोय. कुणाचं कौतुक झालं की मनात कुठेतरी खटकलं जातं. कुणी आपल्यापेक्षा पुढे गेलं की मन म्हणतं यांचंच का झालं, आणि कुणी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली की लगेच मनात संशय येतो. मग आपण जरा थांबून विचार करायला हवा. आपण ज्ञान ऐकतो की ज्ञान जगतो? समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आपल्याला याच ठिकाणी पकडतो. दासबोध आपल्याला फक्त देवाची माहिती देत नाही, तो आपल्याला आपलंच मन दाखवतो. आपण इतरांच्या चुका शोधण्यात पटाईत असतो, पण समर्थ म्हणतात एकदा स्वतःच्या मनाकडे बघा. आज आपण मंगलाचरणातील ओवी 13 ते 18 घेणार आहोत. 6व्या ओव्या आहेत, पण या 6व्या ओव्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य सुधारण्याची दिशा दडलेली आहे. चला तर मग 13वी ओवी वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघीच अनुवादले न वचे की कदा. समर्थ म्हणतात या ग्रंथाच्या अंतरंगात जे काही सांगायचं आहे ते सगळं शब्दामध्ये पूर्णपणे सांगता येणं शक्य नाही. आता ही गोष्ट आपल्याला साधी वाटते, पण जरा आपल्या घरातला एक प्रसंग आठवा. आईने मुलाला कितीही सांगितलं, बाळा बाहेर जाताना जपून जा, रस्त्यावर धावू नकोस, वाईट संगत धरू नकोस. आई कितीही सांगेल, पण मुलाला त्या शब्दापेक्षा स्वतःचा अनुभव आला की आईचं म्हणणं खरं होतं हे कळतं. अध्यात्माचंही तसंच असतं. संत आपल्याला सांगतात हा मार्ग आहे, इथून जा, इथे अडचण आहे, इथे मोह आहे, इथे अहंकार आहे, इथे राग आहे, पण चालायचं मात्र आपल्यालाच असतो. समर्थांनी आपल्याला रस्ता दाखवला, आपण त्या रस्त्यावर चालणार का, हा खरा प्रश्न आहे. आपण कधी कधी म्हणतो मला सगळं कळतं, पण खरं ज्ञान आलं की माणूस म्हणतो मला अजून शिकायचं आहे. जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं मोठं ज्ञान दिलं तरी त्यांच्या भाषेत अहंकार नव्हता. संतांचं मोठेपण त्यांच्या ज्ञानात जितकं होतं तितकंच त्यांच्या नम्रतेत होतं. म्हणून आज पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञान मिळवणं मोठं नाही, ज्ञानामुळे आपल्यात नम्रता येणं मोठं आहे, असं समर्थ म्हणतात. आता आपण ओवी बघूया 14वी आणि त्याचा अर्थ पण समजून घेऊया. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. समर्थांनी दासबोध विषयानुसार विभागला. एकदम सगळं सांगितलं नाही. हे आपल्यासाठी किती मोठं शिकवण आहे. आपण घर बांधतो, पहिल्याच दिवशी पूर्ण घर तयार होत नाही. पहिले पाया, मग भिंती, मग छप्पर, मग दरवाजे, मग घर सजतं. आपलं मनही असंच आहे. आज एक दोष कमी झाला, उद्या दुसरा, परवा एखादा चांगला गुण वाढला, असं करत करत माणूस बदलतो. पण आपण काय करतो, आज देवाचं नाव घेतलं, उद्या पुन्हा राग. मग आपण म्हणतो माझ्यात काहीच बदल होत नाही. अहो झाड लावलं
आणि दुसऱ्या दिवशी फळ मागितलं तर मिळेल का? म्हणून समर्थ सांगतात साधनेला वेळ लागतो. समर्थ आपल्याला घाई करत नाहीत, ते आपल्याला हळूहळू चालायला शिकवतात. म्हणून आजपासून एक गोष्ट करूया. दासबोध ऐकताना मला सगळं लक्षात ठेवायचं आहे असं नको. फक्त एक विचार घ्या, एक ओवी, एक विचार आणि एक छोटासा बदल. इतकं केलं की पुरेसं आहे. आता आपण ओवी बघूया, म्हणजे ऐकूया. 15वी ओवी आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. इथे समर्थ एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. शास्त्रांचा आधार आहे, उपनिषदांचा आधार आहे, वेदांताचा आधार आहे. पण शेवटी काय महत्त्वाचंच? आत्मप्रचिती, म्हणजे स्वतःचा अनुभव. आता घरातलं उदाहरण घेऊ. आपण एखाद्याला म्हणतो, तू सकाळी लवकर उठ, नामस्मरण कर, मन शांत ठेव. तो म्हणतो, हो हो सगळं माहीत आहे. पण त्याचं मन शांत होत नाही, कारण माहीत आहे पण अनुभव नाही. एक दिवस त्याने खरंच पहाटे उठून शांतपणे नाम घेतलं. 10 मिनटं बसला, कोणाशी भांडला नाही, मोबाईल बाजूला ठेवला, मनातलं गोंधळ थोडा कमी झाला आणि त्याला आतून जाणवलं, अरे खरंच मन शांत होतंय. हा अनुभव, ही आत्मप्रचिती. आता रामायणात आपण श्रीरामांचा विचार करा. अडचणी कमी नव्हत्या, राज्य गेलं, वनवास आला, सीतेचे हरण झालं, पण त्या संकटातही श्रीरामांनी धर्म सोडला नाही. म्हणून धर्म म्हणजे फक्त पुस्तकातला शब्द नाही, तो संकटाच्या वेळी आपल्या वागण्यात दिसला पाहिजे. आपणही हेच पाहायचं. आपण देवाची भक्ती करतो असं म्हणतो, पण घरात एखाद्याने आपल्याला उलट उत्तर दिलं तेव्हा आपली भक्ती कुठे जाते? हा प्रश्न मोठा आहे. आता ओवी बघूया, ऐकूया. ओवी 16वी आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. समर्थ म्हणतात, हे केवळ बोलण्यासाठी बोललं नाही, याला शास्त्राचा आधार आहे. पण त्याहून महत्त्वाचं, हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता. आता आपण रोजच्या जीवनात बघूया. एखाद्या घरात 2 व्यक्तीचं भांडण झालं. दोघेही म्हणतात, चूक त्याची नाही, चूक तिची, मी बरोबर, मी का माफी मागू? आता कोणीतरी एक जण शांत झाला, एक शब्द कमी बोलला, समोरच्याला उत्तर दिलं नाही. काही वेळाने वातावरणात शांत झालं. आता सांगा, शांत राहण्याचा फायदा त्याला पुस्तकाने दिला का? नाही, त्याने स्वतःला अनुभवलं. म्हणून संतांचा उपदेश फक्त ऐकायचा नसतो, तो घरात वापरून पाहायचा असतो, असं समर्थ सांगतात. आज एखाद्याने आपल्याला दुखवलं तर लगेच उत्तर देऊ नका, 10 सेकंद थांबा. समर्थ म्हणतात, मनात म्हणा जय जय रघुवीर समर्थ आणि मग उत्तर द्या. म्हणजे देवाचं नाव घ्या आणि मग उत्तर द्या. कदाचित तुमच्या आयुष्यातील एक मोठं भांडण तिथेच थांबेल. हीच तर आहे दासबोधाची ताकद. 17वी ओवी बघूया. मत्सरेयसी मिथ्या म्हणती, तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदिती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. आता समर्थ आपल्याला एक फार मोठ्या दोषाकडे घेऊन जातात. मत्सर म्हणजे काय? दुसऱ्याला मिळालेले सुख पाहून आपल्याला दुःख होणं, दुसऱ्यांचं कौतुक झालं की मनात टोचणं, दुसऱ्यांचं घर छान झालं, काय एवढं मोठं केलंय, दुसऱ्यांची मुलं पुढे गेली, त्यांना तर सगळं सहज मिळालंय, दुसऱ्याला यश मिळालं
नशीब चांगलं म्हणून. कधीकधी आपण हे तोंडाने बोलतही नाही, पण मनात होतं. आणि हीच खरी अडचण आहे. महाभारतात दुर्योधनाचा विचार करा. पांडवांचं यश त्याला सहन झालं नव्हतं. त्यांचं वैभव पाहून त्यांच्या मनात मत्सर वाढत गेला. मत्सर वाढला, त्यातूनच द्वेष वाढला आणि शेवटी त्यांचं संपूर्ण आयुष्य विनाशाकडे गेलं. म्हणून मत्सर हा छोटा दोष नाही, तो मनातला छोटासा ठिणगा आहे. वेळीच विझवला नाही तर आग मोठी होते. आता आपल्या घरात बघा, आपल्या जवळच्या व्यक्तीला यश मिळालं तर आपण मनापासून म्हणतो का, देवा यांचं चांगलं होऊ दे, की मनात म्हणतो माझं का नाही झालं. आज स्वतःशी प्रामाणिक व्हा. कारण समर्थ म्हणतात दुसऱ्याला आपण फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला फसवता येत नाही. आता 18वी ओळी बघूया. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. इथे समर्थ सांगतात अनेक ग्रंथांची नाव घेतलेलं आहे समर्थांनी. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. यातून हे आपल्याला एक मोठी गोष्ट सांगतात. ज्ञानाची परंपरा खूप मोठी आहे. आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला म्हणून मला सगळं माहिती आहे असं म्हणायचं नाही. कारण समर्थ सांगतात समुद्रातून आपण कितीही पाणी हातात घेतलं तरी समुद्र संपत नाही. ज्ञानाबाबतीतही तसंच आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात संत नेहमी नम्र असतात. आपण एखाद्या मंदिरात गेलो की नमस्कार करतो, पण खरा नमस्कार कुठे आहे? समर्थ सांगतात आपल्याला अहंकाराला खाली ठेवण्यात. देवापुढे डोकं टेकवणं सोपं आहे, पण आपल्या चुकीसमोर डोकं झुकवणं कठीण आहे. घरात आपलं चुकलं असताना हो माझी चूक झाली हे 2 शब्द म्हणता आले तर तीही एक मोठी साधना आहे. आपण एखाद्याला दुखवलं आणि मनापासून म्हणालो मला माफ करा, तर तिथेही दासबोध जगला. आपण रागाच्या क्षणी शांत राहिलो, तिथेही दासबोध जगला. दुसऱ्यांचं यश पाहून मनापासून आनंद झाला, तिथेही दासबोध जगला. म्हणून दासबोध फक्त पुस्तकात नाही, दासबोध आपल्या घरात उतरवला पाहिजे. आज आपण फक्त 6 ओव्या घेतल्या, पण या 6 ओव्यांनी आपल्याला 6 मोठ्या गोष्टी सांगितल्या. पहिली, ज्ञान फक्त ऐकायचं नाही, जगायचं. दुसरी, बदल हळूहळू होतो, घाईघाई करायची नाही. तिसरी, शास्त्र ऐकण्यापेक्षा त्याचा अनुभव घ्यायचा. चौथी, रागाच्या प्रसंगी आपल्या साधनेची परीक्षा होते. आणि 5वी, मत्सर मनाला आतून जाळतो. आणि 6वी, ज्ञान वाढलं की अहंकार नाही, नम्रता वाढली पाहिजे. आता एक छोटासा संकल्प करूया. आजपासून दासबोधाची 1 ओवी ऐकल्यानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारूया, ही ओवी माझ्या घरात कुठे लागू होते का? माझ्या बोलण्यात, माझ्या रागात, माझ्या नात्यामध्ये, माझ्या अहंकारात, माझ्या मत्सरात आणि माझ्या भक्तीत. हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारायला सुरुवात केली तर दासबोध फक्त ऐकला जाणार नाही, तो आपल्या जीवनात उतरवायला सुरुवात होईल. देवाचं नाव घेणं सोपं आहे, ग्रंथ ऐकणं सोपं आहे, प्रवचन ऐकणंही सोपं आहे, पण ऐकलेला एक विचार आपल्या स्वभावात आणणं ही खरी साधना आहे. आज जर एखाद्या व्यक्तीवर आपल्याला राग असेल तर आज रात्री झोपण्याआधी तिच्यासाठी मनापासून एकदा म्हणा, देवा त्यांचं किंवा तिचं भलं कर. कदाचित समोरचा माणूस बदलणार नाही, पण आपल्या मनातला राग नक्कीच थोडा कमी होईल. आणि तो बदल झाला तर समजा आजची ओवी आपल्या जीवनात उतरली. जय सद्गुरू. आजचा एक विचार जरी मनाला लागला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच प्रकारे दासबोधातील ओव्या सोप्या भाषेत घरातील उदाहरणासह आणि आपल्या जीवनाशी जोडून ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.